नमस्कार विद्यार्थी पालक मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे विजन करियर काउन्सिलिंग मध्ये. मी योगेश्वर गुट्टे, आपला एज्युकेशन आणि करियर मेंटॉर. तर MBBS BDS चा पहिला राऊंड आपला स्टेट काउन्सिलिंगचा झालेला आहे आणि ऑल इंडियाचा पण दुसरा राऊंड आता जाहीर झालेला. आजच तो जाहीर झालेला. आज 19 सप्टेंबर आहे आणि आज दुसरा राऊंड देखील जाहीर झालेला आहे. तर आता नेमका पुढचा MBBS BDS महाराष्ट्राचा स्टेट काउन्सिलिंगचा राऊंड कधी असणार याबद्दलची अपडेट देण्यासाठी मी व्हिडिओ बनवतो आहे. सर्व विद्यार्थी आणि पालकांनी ज्यांनी आतापर्यंत आपल्या चॅनल सबस्क्राईब केलं नाही त्यांनी लवकरात लवकर चॅनल सबस्क्राईब करायचे, जेणेकरून कुठलीच मेडिकल ऍडमिशनची महत्त्वाची अपडेट आपल्याकडनं मिस होणार नाहीये. तर चला वेळ न घालवता आपण सुरुवात करूया. नोटीस आपल्या वेबसाईटवर आलेली आहे. बघा, पुढचा टाइम टेबल त्यांनी आपल्याला सांगितलेला आहे. शेड्यूल फॉर कॅप 2 अँड कॅप 3 राउंड फॉर MBBS BDS कोर्स ग्रुप ए. MBBS BDS ग्रुप ए च्या पुढचा राउंड 2 आणि राउंड 3 चा टाइम टेबल त्यांनी दिलेला आहे. त्यामध्ये बरेच विद्यार्थी काही डेट मध्ये कन्फ्युज होत आहेत, त्यांना कुठली डेट काही कळत नाहीये. इथे बघा, ऍक्टिव्हिटी मध्ये सगळ्यात पहिल्यांदा लास्ट डेट टू रिझाइन राउंड 1 जॉईन सीट विदाउट फॉरफिचर ऑफ फीस. तुम्ही जर राउंड 1 मध्ये कुठली सीट जॉईन केलेली असेल आणि तुम्हाला जर तिथे ऍडमिशन घ्यायचं नाहीये, असं कोणीच नसणार आहे महाराष्ट्रामध्ये ज्याला MBBS ला नंबर लागला आणि जो ऍडमिशन घ्यायचं नाहीये, सगळ्यांना ऍडमिशन घ्यायचंय. तरी देखील जर तुम्हाला सीट रिझाइन म्हणजे तुम्हाला सीट नकोय, सपोज तुम्ही चुकून प्रायव्हेट लागले ऍडमिशन घेऊन आलात पण तुम्हाला आता नकोय, किंवा असं एक एखादा विद्यार्थी आणि ऍडमिशन घेतलंय पण त्याला त्याचा खर्च पेलवत नाही, असं असेल तर 25 तारखेच्या तुम्ही तुमचं सीट कॅन्सल करू शकता. 25 तारखेपर्यंत काही ऍक्टिव्हिटी नाहीये. तो 25 तारखेपर्यंत निवांत तुम्ही आज 19 पासून 25 पर्यंत निवांत राहू शकतात, गावाला जाऊ शकतात, फिरायला जाऊ शकतात, कुठेही जाऊ शकतात. ओके. त्यानंतर 26 तारखेला कॅप 1 मधनं ज्या सीट शिल्लक राहतील किंवा जे काही नवीन सीट येतील, बरेच काही नवीन कॉलेज यायची पण शक्यता आहे, ते सीट मॅट्रिक्स आपल्याला 26 तारखेला करणार आहे. एक दिवस आपल्याला 26 तारखेला संध्याकाळपर्यंत ते सीट मॅट्रिक्स करणार आहे. पुढचं 3 दिवस परत आपल्याला दिलेले कॅप 2 चा ऑप्शन फॉर्म भरण्यासाठी. तर हा ऑप्शन फॉर्म महत्वाचा असणार आहे. कॅप 1 मध्ये कोणाचा ऑप्शन फॉर्म चुकला असेल अशा विद्यार्थ्यांना कॅप 2 मध्ये कुठली ना कुठली दुरुस्ती करता येऊ शकते आणि त्यांना बेटर ऑप्शन फॉर्म भरता येऊ शकतो. तर 3 दिवस तुम्हाला दिलेले आहेत, 27, 28, 29. त्यानंतर 30 तारखेला तुमचा निकाल लागणार आहे. त्यानंतर 1 ते 4 ऑक्टोबर तुमची फिजिकल जॉईनिंग आहे. त्यानंतर हे बघा, जॉईनिंग केल्यानंतर जर तुम्हाला तुमचं घेतलेलं सीट सोडायचं असेल तर 7 तारखेपर्यंत तुम्हाला ते सोडता येतं. 7 तारखेनंतर तुम्हाला तुमचं सीट सोडता येत नाही. ओके. त्यानंतर तुम्हाला 1 ऑक्टोबर 1-10 पासून MCच्या वेबसाईटवरनं बाकी सगळ्या ऍक्टिव्हिटी होतील. पण बघा, कॅप 2 चा शेड्यूल एकदम सोपा आहे. आपल्याला 26 तारखेला मॅट्रिक्स येणार, 27-29 ला ऑप्शन, 30 ला निकाल, 1 ते 4 जॉईनिंग. 5 दिवस दिलेले आहेत. ओके. ज्यांना नवीन कॉलेज लागलं त्यांनी इथे काय बघा, इथे जर तुम्हाला आता इथे काय कंडिशन्स आहेत, 27-29 मध्ये ऑप्शन भरले आणि 30 ला निकाल लागला. जर सेमच कॉलेज लागला असेल कुठंच जायचं नाहीये. जर कॉलेज बदललं असेल तर आधी जुन्या कॉलेजला जायचं, डॉक्युमेंट घ्यायचे, DD वापस घ्यायचा, नवीन कॉलेजला जायचं, फीस भरायची, DD भरायचं, सगळं कंप्लीट करायचं. ओके. सेम कॉलेज लागलं परत जायची गरज. पहिल्यांदा कॉलेज लागलं जिथं नंबर लागला तिथं जायचे. तर ह्या ऍक्टिव्हिटीला 1, 2, 3, 4 दिवस दिलेले आहेत तुम्हाला ऍक्टिव्हिटी करण्यासाठी, जे इनफ आहेत सध्या. ओके. त्यामध्ये पण थोडंसं गरजेनुसार वाढ होऊ शकते आपण डिमांड केली तर. त्यानंतर पुढचा एक राऊंड बघूया आपण, पुढचा राऊंड कधी आहे. तर बघा, त्यानंतर बघा, राऊंड 2 पर्यंत जर ज्यांनी जॉईन केलेलं आहे, ज्यांनी 7 ऑक्टोबर आधी जर तुम्ही तुमचं सीट सोडून दिलं, फॉर एक्झाम्पल कोणाला मनासारखं सीट लागलं नाहीये किंवा कोणाच्या फॉर्म मध्ये काही चूक झाली, त्यांनी कुठलं ना कुठलं सीट तात्पुरतं टाकून घेतलेले, अशा विद्यार्थ्यांना काय बघा, 3rd राऊंड मध्ये नवीन रजिस्ट्रेशन अलाउड असतं. ओके. नवीन रजिस्ट्रेशन अलाउड असतं, ऑनलाईन रजिस्ट्रेशन अँड अप्लाय. बघा, इथे त्यांनी क्लिअर दिले 9 ते 13 मध्ये तुम्ही 3rd राऊंड साठी अप्लाय करू शकतात. ज्यांचं राऊंड 2 मध्ये कॅन्डिडेटचे कॅन्सल झालं असेल असेच विद्यार्थी करू शकतात. कोणाचं कॅन्सल होतं, राऊंड 2 मध्ये जॉईन नाही केलं किंवा राऊंड 2 मध्ये 7 तारखेच्या आधी कॅन्सल केलं तर तुम्हाला नवीन रजिस्ट्रेशन करावं लागतं. त्या केसमध्ये तुम्हाला 9 ते 13 दिलेले, पण हे रजिस्ट्रेशन फक्त MBBS BDS ला कन्सिडर केलं जाणार आहे. BMS साठी रजिस्ट्रेशन चालणार नाही. BMS रजिस्ट्रेशन जुनच तुमचं चालणार आहे. ओके. त्यानंतर काय 9 ते 13 मध्ये तुम्हाला त्याच टाइम मध्ये तुम्हाला पेमेंट करायचं, म्हणजे आपण पहिला जे केलं ते परत करायचं. जर तुम्ही रजिस्ट्रेशन कॅन्सल केलं असेल, बघा 3rd राऊंडला कसं जायचंय, तुम्ही 2nd राऊंडचं सीट घेऊन पण जाऊ शकतात, कॅन्सल करून तुम्हाला नवीन रजिस्ट्रेशन करून जावं लागतं. तर मग आमचं सजेशन असतं की तुम्ही रजिस्ट्रेशन करून पुढे जावं, कॅन्सल करून जाऊ नये. त्यानंतर परत 14 तारखेला नवीन एक मेरिट लिस्ट लागते, जी पहिल्या राऊंड नंतर लागली होती, पहिल्या राऊंडची नोंदणी संपल्यानंतर लागली होती. परत एक सीट मॅट्रिक्स येतं आणि बघा, सीट मॅट्रिक्स आणि ऑप्शन द्यायच्या वेळी इथं एकाच दिवशी दिलेला आहे. 15, 16, 17 ऑक्टोबर मध्ये तुम्हाला द्यायचे. 19 ऑक्टोबरला निकाल लागणार, 2 दिवस ते घेत आहेत त्यामध्ये, आणि 20 ते 23 ऑक्टोबर तुम्हाला परत 20, 21, 22, 23, 1, 2, 3, 4 इथं 4 दिवस दिलेले आहेत. ओके. आणि त्यानंतर बघा,
प्रिस्क्राईब लास्ट डेट टू रिझाइन द सीट विदाउट पेनल्टी 23/10. बघा, एनी कॅन्सलेशन आफ्टर धिस डेट विल लीड टू पेनल्टी ॲज पर द क्लॉज 16 ऑफ इन्फॉर्मेशन व्हाउचर. क्लॉज 16 ऑफ इन्फॉर्मेशन व्हाउचरचा जो आहे त्यानुसार तुम्हाला जर राऊंड 3 मध्ये अपग्रेड झालं किंवा पहिल्यांदा सीट लागलं तरी तुम्हाला बाहेर पडता येऊ शकतं. ते बाहेर पडण्यासाठी तुम्हाला 23 तारखेच्या आत तुम्हाला सीट रिझाइन करता येतं. ओके, आता हे बघा, अबोव शेड्यूल जो आहे इट सब्जेक्ट टू चेंज ॲज पर द डायरेक्शन ऑफ व्हेरियस ऑथॉरिटीज लाईक MCC अँड AACCC. ऑल इंडियाच्या शेड्यूलनुसार ह्या गोष्टी बदलू शकतात. ओके, इथे परत सांगितलंय की सगळ्या सुट्टीच्या दिवशी देखील कॉलेज चालू असणार आहे. नोट मध्ये सांगितलंय बघा, कॅन्डिडेट शुड असर्टन द एलिजिबिलिटी फॉर इच राउंड ॲज पर द इन्फॉर्मेशन व्हाउचर. तुम्ही प्रत्येक राऊंडला पात्र आहे ते तुम्ही स्वतः चेक केलं पाहिजे. फिलिंग ऑफ स्टेट एज्युकेशन फॉर्म इज अ चॉईस ऑफ कॅन्डिडेट. हाऊएव्हर स्टेट एज्युकेशन फॉर्म इज वन्स फिल्ड cannot be taken back. Hence candidate should be carefully about filling the state retention form. म्हणजे काय सांगितलेलं बघा की रिटेन्शन फॉर्म आधी कसं होतं, एकदा भरला वापस घेता येत होता, पण आता वापस घेता येत नाही. एकदा जर तुम्ही चुकून भरला की नंतर ते तुमचं कॉलेज फायनल झालं, नंतर गव्हर्नमेंट कॉलेज वाढले, काही झालं तरी काही करता येऊ शकत नाही, असा त्याचा अर्थ होतो. पण जनरली नवीन जर कॉलेज वाढले तर त्या मुलांना त्या आपल्या कॉलेजला अप्लाय करायला चान्स दिला जातो. ओके, जरी एखाद्या तुम्ही पहिल्या राऊंडमध्ये स्टेट रिटेन्शन भरलं, रिटेन्शन भरलं, पण जर नवीन कॉलेज आले तर त्या कॉलेजला तुम्ही अप्लाय करू शकता. तेव्हा ह्याचा काही क्लिअर मिनिंग सध्या बाहेर आलेला नाहीये. पण तुम्हाला जुनच कॉलेज लागलं, तुम्ही जर एकदा रिटेन केलं त्यानंतर तुम्हाला त्यात संधी नाही. नवीन कॉलेज आलं तर त्या मुलांना परत संधी देण्यात येते. कॅन्डिडेट्स ऑफ कॅप 1 इफ फेल टू रिझाइन बिफोर 25/9 विल बी कन्सिडर्ड ॲज अ पार्ट ऑफ कॅप 2 अँड रूल्स विल बी अप्लाय अकॉर्डिंगली. तुम्ही जर रिझाइन केलं नाही, ओके, कॅन्डिडेट्स ऑफ कॅप 1 इफ फेल टू रिझाइन बिफोर 25 विल बी कन्सिडर्ड ॲज अ पार्ट ऑफ कॅप 2. म्हणजे तुम्ही जर राऊंड 1 मध्ये रिझाइन केलं नाही तर तुमचं कॅन्डिडेट तुमचा तसाच फॉर्म पुढे जाणार, हे त्यांनी क्लिअर केलेलं आहे. रिझाइनिंग आफ्टर 23 विल लीड टू पेनल्टी ॲज पर द क्लॉज 16 ऑफ द इन्फॉर्मेशन व्हाउचर. 23/10 नंतर राऊंड 3 नंतर जर तुम्ही सीट रिझाइन केलं त्याला फाईन लागणार आहे. कॅप 3 ची एलिजिबिलिटी आपण चेक करूया काय त्यांनी सांगितलेलं. रिगार्डिंग एलिजिबिलिटी ऑफ कॅप 3 राऊंड 1 ऑफ MBBS ॲज पर द इन्फॉर्मेशन व्हाउचर फॉलोइंग कॅन्डिडेट्स आर नॉट एलिजिबल फॉर कॅप राऊंड 3. कोण एलिजिबल नाही आहे ते त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. Candidates who have joined seat as per round 2 and filled status retention form. ज्यांनी राऊंड 2 ला सीट जॉईन केले, रिटेन्शन पण दिले, त्यांना थर्ड मध्ये जाता येणार नाही. म्हणजे बघा, ज्यांना थर्डला जायचंय त्यांनी जॉईन करायचंय, रिटेन्शन द्यायचं नाही, त्यांनी क्लिअर केलेलं रिटेन्शन द्यायचं नाहीये. ओके, कॅन्डिडेट्स हू हॅव जॉईन सीट इन राऊंड 1 अँड राऊंड 2 ऑर अलॉटेड सीट इन राऊंड 3 ऑफ ऑल इंडिया कोटा. तुम्ही जर ऑल इंडिया कोटा मध्ये राऊंड 1, 2 किंवा राऊंड 2 मध्ये जॉईन केले, ह्या 2 मध्ये जॉईन केले किंवा 3 मध्ये सीट जरी अलॉट झाली असेल तरी तुम्ही आपल्या इकडच्या तिसऱ्या मध्ये अलाउड नाहीये. लक्षात घ्या, ऑल इंडियाच्या राऊंड 1 आणि 2 मध्ये जॉईन केला असेल किंवा थर्ड मध्ये अलॉटमेंट झाली असेल तर तुम्ही महाराष्ट्राच्या थर्ड मध्ये भाग घेऊ शकत नाहीयेत. ओके, also as per the information voucher, if the admission gets cancelled due to any reason up to round 2, it is in case of the candidates given wrong information at the time of registration on the basis of which the seat may be allotted and later cancelled by the admission authorities at the time of reporting or fails to produce the required document at the time of admission, will have to register again as per the schedule to be able to participate in round 3. यांनी काय सांगितलंय, फॉर्म भरताना तुमची काही चूक झाली असेल, कॅटेगरी चुकली असेल, जेंडर चुकला असेल, काहीतरी महत्त्वाची सिग्निफिकंट गोष्ट चुकली असेल तर तुम्हाला राऊंड 2 मध्ये आधी तुम्हाला कुठे ना कुठे जॉईन करून कॅन्सल करावं लागेल किंवा ते रजिस्ट्रेशन तुमचं नॉट जॉईन करता कॅन्सल करावं लागेल. मग तुम्ही पुढच्या राऊंडला नवीन नोंदणी करून पात्र आहेत. लक्षात घ्या, ज्यांची काही माहिती चुकली त्यांनी काय करायचंय, एक तर राऊंड 2 ला जॉईनच करायचं नाही किंवा बेटर आहे, सगळ्यात सेफ आहे, जॉईन करायचं, कॅन्सल करायचं. मग तुमचं रजिस्ट्रेशन कॅन्सल होतं, तुम्ही थर्डला पात्र होतात. त्यांनी तो नियम क्लिअर केलेला आहे. खाली आपल्या सरदेसाई सरांची सही आहे फक्त. ओके, या प्रकारचा हा राऊंड 2 आणि राऊंड 3 चा शेड्यूल आहे. तर सध्या आपण राऊंड 2 वर फोकस करूया. सगळ्यात जास्त विद्यार्थ्यांना राऊंड 2 मध्ये नवीन कॉलेज यायची शक्यता थोडीशी आहे. एक प्रायव्हेट कॉलेज नक्की येईल असं वाटतंय आणि गव्हर्नमेंट पैकी बघूया आपण किती कॉलेज येतात. जसे कॉलेज वाढतील तसे कट ऑफ खाली यायची शक्यता आहे. ही झाली MBBS BDSच्या कॅप राऊंड 2 आणि 3 बद्दलची माहिती. मेडिकल ऍडमिशनच्या अशाच अपडेट घेण्यासाठी वेळोवेळी पाहत राहा विजन करिअर काउन्सिलिंग. थँक्यू.